भाऊ, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप किती जागांवरती लढत आहे आणि भाजपची नेमकी कुठल्या कुठल्या मित्रपक्षांसोबत सध्या युती आहे? भारतीय जनता पार्टीची संपूर्ण जिल्ह्यातली तेवढी हे मला ज्ञात नाही आहे, परंतु या महाडपासून ह्या भागामध्ये सगळीकडे रोहा असेल, तळा असेल, श्रीवर्धन असेल, सुधागड असेल, या भागामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही एकत्र लढत आहोत सगळीकडे. आपले जे उमेदवार इच्छुक होते, नागुटणे गणातून सोपान जांभेकर इच्छुक होते, रोहा गणातून अमित घाग इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी ही देण्यात आली नाही आहे. ते सध्या अपक्ष लढत आहेत. याकडे आपण कसं पाहताय? निवडून येण्याचा निकष हे संपूर्ण निवडणुकीचा जो खऱ्या अर्थानं गमक जे आहे ते असं आहे की निवडून येण्याचा निकष हा पक्षश्रेष्ठीकडून बघितला जातो, निरीक्षकांकडून बघितला जातो आणि त्याच माध्यमातून उमेदवारी दिली जाते. तर मी असं म्हणणार नाही की जे ज्यांना तिकीट दिली गेली नाही ते कॅपेबल नव्हते म्हणून, परंतु तिकीट देताना सगळ्या गोष्टींचा सरासर विचार केला जातो आणि अशाच मंडळींना तिकीट दिलं जातं की दिलेल्या तिकिटानंतर तो उमेदवार पक्षाला विजय प्राप्त करून देईल असा विचार केला जातो. गटातून इच्छुक असताना आणि ते अधिकृत उमेदवार, त्याचबरोबर ती अमित घाग जे आहेत ते सुद्धा रोहा गटातूनच एक भाजपचे सक्रिय कार्यकर्ते त्यांनी आपली मागणी केली होती. काही तुमच्या ह्याच्यामध्ये काय नाराजी नाट्य सुरू आहे का, की नाराज आहेत तुमचे कार्यकर्ते? तुम्ही आता बघितलं नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका किती प्रकारचे बंड झाले, किती प्रकारचे लोकांनी बंडखोरी करून निवडणुका लढवल्या. ह्या सगळ्याच पक्षांमध्ये या छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. भारतीय जनता पार्टीमध्ये आज भारतीय जनता पार्टीची ताकद एवढी मोठी वाढलेली आहे, जनमानसामध्ये प्रतिमा वाढलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी होत असताना निश्चितच अपेक्षित उमेदवार जे असतात ते निश्चितच त्यांची संख्या वाढलेली असते. ती संख्या भारतीय जनता पार्टीमध्ये वाढलेली आहे आणि त्या माध्यमातून त्यांना उमेदवार मिळणं तर गरजेचं होतं, क्रमप्राप्त होतं, परंतु सगळ्यांनाच न्याय देता येत नाही. ते सगळेच A1, A2, A3 ते B आणि C असे कोण नाही कार्यकर्ते नाही आहेत. असं असताना त्यांना उमेदवारी देणं देखील गरजेचं होतं, परंतु सगळ्यांनाच उमेदवारी देता येत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.